प्रेमदास पांडू जाधव हे तुमचं शेत आहे, झाडे तोडू इच्छितो. तो झाडे तोडाले तुम्हाला काय म्हणताय? तो गावठाण लागून मी 2 वेळा कटे झाली माझी. आता काय म्हणताय? आता म्हणजे गावठाण लागून आहे. गावठाण लागू आहे म्हणजे तोडता येत नाही का तुमच्या शेतातले झाडं? मी 2 वेळा थोडं कटे दिलं आणि ठेकेदाराला दिलं तर कटे होऊन जाते. ठेकेदाराला दिलं तर कटिंग होऊन जाते. कास्तकारी स्वतः आणून काढलंच नाही होतं. कास्तकारांना जर झाडं कापायला गेले स्वतः लावले तर ते नाही कापू देत. साहेब स्वतः काढलं ना. तुम्ही पैसे नाही दिले का त्याले? पैसे आपण पुरत नाही साहेब. पैसे द्यायला लागते ना, भ्रष्टाचार करायला लागते ना. तू साहेब साहेबाले पैसे दिले का तुम्ही? पैसे कुठे दिला ते बजेट पलीकडे पैसे मागतात ना. हे नाही मुलं माझी नात आहे दवाखाना करता करता पैसे म्हणजे दवाखाना बी आला का? म्हणजे दवाखाना बोनस मध्ये आहे. हो म्हणून प्राची जाधव हो माझी नात आहे. 7व्या महिन्यापासून सुरू आहे. 2 लाख रुपये लागले. 2 लाख रुपये लागले. अजून सरकारच्या योजनेत घेतले नाही का? नाही. तर त्रास काय आहे त्याले? पोटाचा त्रास आहे. सापडून नाही राहिली साहेब. ब्लड जातो हा ब्लड जातो. हो ना, IBD म्हणते त्याला. आता आता गोळ्या चालू आहे आता 5,000 रुपये महिना. नागपूर गेलो 5,000 रुपये महिना. म्हणजे पहिले पांढऱ्या कोडा हे केलं, उमरी केलं उमरी केलं. आता मला सांगा हे यवतमाळला दूध आहे, इथेच दूध आहे. नागपूरचं हे नागपूरचं आहे. हे नागपूर. नागपूरला या दवाखान्यात तुम्ही कसे गेले? आ 5,000 रुपये गाडी करून 5,000 रुपये गाडी करून मग कोणी पाठवले या दवाखान्यात? उमरीवाल्यानं पाठवलं खाजगी दवाखान्यात. ते दुधाचं चालू होतं, हे दुधाचं चालू आहे. हे तुम्ही दोन्ही दाखवा. IBD साठी आपण करू. आपल्यासोबत रमेश चव्हाण आहे. रमेश चव्हाण हे शेतकरी आहे आणि पक्के कर्जबाजारी झाले आहे. मागच्या वर्षी पोरीचं लग्न झालं आहे, बँक भरलेली नाही आहे, कर्ज माफ झालेलं नाही आहे. तर बोला, तुम्ही शेतकरी सुखी झाले म्हणून म्हणत होते, त्याचं काय आहे? नमस्कार. दीनदलितांचा कैवारी किशोरभाऊ तिवारी आमचे वडील बंधू नेहमी शेतकऱ्यांच्या पाठीशी सोबत खंबीरपणे उभे राहतात. ते आमच्या जातीतले नाही, धर्मातले नाही, पंथातले नाही. परंतु आम्हाला जेव्हा जेव्हा अडचण पडते तेव्हा तेव्हा तो व्यक्ती आमच्या सोबत सदैव उभा राहतो, म्हणून मी त्याला धन्यवाद देतो. मला या मोदी सरकारला सांगायचं आहे, 2002 मध्ये BG कॉटन 2 निघालं. त्याच्यानंतर 2026 पर्यंत त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं मॉडिफाय झाला नाही किंवा त्याच्यामधलं व्हायरस काढला नाही. सुरुवातीला जेव्हा BG 1 होती, BG 2 होती, त्यावेळेस उत्पादन होत होतं, परंतु आता उत्पादन होत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांची परिस्थिती दैनंदिन खराब होत आहे. मला आवर्जून सांगायचं आहे की दरवर्षी फर्टिलायझरचे भाव वाढतात, तुमच्या कॉटन सीडचे भाव वाढतात, तुमच्या सोयाबीनचे भाव वाढतात, परंतु शेतकऱ्याचा भाव का वाढत नाही हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे. MSP जर कायदा लागू झाला तर MSP कायद्याच्या अंतर्गत त्या व्यक्तीला, त्या शेतकऱ्याला तो कायद्यानुसार भाव मिळेल. यावर्षी आमच्या यवतमाळ जिल्ह्यामध्ये अनेक प्रकारचे गहूचं खूप उत्पादन झालं, परंतु असे शेतकरी आहे की 1200-1300 रुपयेमध्ये बाजार समितीला ते विकले. याचा अर्थ असा की MSP जर कायदा लागू झाला असता तर त्या MSP कायद्यानुसार त्याला भाव मिळाला असता, परंतु भाव मिळाला नाही. मी किशोर भाऊला एवढंच विनंती करेन, भाऊ आम्ही तुमच्या पाठीशी आयुष्यभर मरेपर्यंत सदैव राहू. तुम्ही आमची साथ सोडू नका. आमच्या सर्व जे शेतकरी आहे, गोरगरीब जनता आहे, यांचा आशीर्वाद घ्या. भविष्यामध्ये तुम्हाला जरी राजकीय मोठं पद जरी नाही मिळालं तर अनेक प्रकारचे आशीर्वाद तुम्हाला मिळतील, जेणेकरून भविष्यामध्ये तुमचं कुटुंब आयुष्यभर चांगल्या प्रकारचं जीवन जगेल आणि तुमचं एक चांगलं नाव या जगामध्ये जाईल. शेतकरी आत्महत्याचा जो मुद्दा आहे, हा मुद्दा सर्वप्रथम या भारतामध्ये, या जगामध्ये जर कोणी दिला असेल तर तो किशोरभाऊ तिवारींनी दिला आहे. आणि आज संपूर्ण जगामध्ये माहीत आहे
की भारतामध्ये शेतकरी आत्महत्या करत आहे याचं कारण सरकार आहे, सरकारचं धोरण आहे, सरकारची पॉलिसी आहे. सरकार जे फर्टिलायझर आहे, सीड्स आहे, यांचे भाव वाढवतात आणि शेतकऱ्यांचे जे काय हमी भाव आहे त्यानुसार ते भाव देत नाही. मला सरकारला एवढी आवर्जून विनंती करायची आहे किशोरभाऊ तिवारी यांच्या मार्फत, भाऊ हा प्रश्न तुम्ही अतिशय नम्रपणे उचला, आक्रमकतेने उचला, आंदोलन करून उचला, परंतु गरीब शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी यवतमाळ जिल्हा नव्हे, महाराष्ट्र नव्हे, संपूर्ण देशामध्ये शेतकऱ्यांची परिस्थिती अतिशय वाईट आहे. उद्योगाचे चांगले दिवस येत आहेत, शेतकऱ्यांचे दिवसेंदिवस खराब आहेत. माझ्याजवळ करोडो रुपयाची जमीन आहे. मी जर जमीन विकली, बँकेमध्ये टाकलं तर मला लाखो रुपये मिळतील. परंतु मला वाटते की ही प्रॉपर्टी मी कमवलेली नाही, माझी वडिलोपार्जित आहे आणि मी जर विकली तर आमचे लेकरं बाळं चुकीच्या मार्गाने लागल. म्हणून आम्ही ते काही विकत नाही, याच्यासाठी की शेतीवर संपूर्ण जग अवलंबून आहे. या जगाचा पोशिंदा शेतकरी वाचला पाहिजे ही आमची अपेक्षा आहे.